सध्या ओए रूमचा बोलबाला अधिक आहे, कारण ओए रूमला जोडप्यांची मागणी अधिक आहे. त्यामुळे देशभरात तुम्हाला ओए हॉटेल्स पाहायला मिळतील. पण आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी या हॉटेलमध्ये शिरलेल्या 2 प्रेमी जोडप्यांना अटक केली आहे. ओएससी रजिस्टर असलेल्या हॉटेलात या कपलला पोलिसांनी अटक केली आहे. जे हॉटेल ओएससी रजिस्टर आहे त्या ओएतून ते रूम बुक करायचे, नंतर असं काही कांड करायचे की बघता सोय नाही. त्यांचं हे कांड पाहून खुद्द पोलीसही हैराण झाले आहेत. पकडण्यात आलेल्या प्रेमी जोडीपैकी मुलगा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे, तर मुलगी मध्य प्रदेशातील आहे. आता पोलीस या दोघांची कसून चौकशी करीत आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे जोडपं ओयोमधून रूम बुक करून तिथे राहायचे. रूम भाड्याने घेऊन ते गांजा विकायचे. गेल्या अनेक महिन्यापासून ते गांजा विकायचे काम करत होते. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ऐशो आरामाची जिंदगी जगण्यासाठी आम्ही गांजा विकायचो असं सांगितलं. वेगवेगळ्या ठिकाणून गांजा आणून ओयेतून बुक केलेल्या रूममध्ये राहून आम्ही गांजा सप्लाय करायचो असं या दाम्पत्याने म्हटलं आहे. नेल्लोर जिल्ह्यातील कावला येथील देवेंदुला राजू आणि मध्य प्रदेशातील संजना मांजा यांची मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दोघेही सोबत राहायचे. प्रचंड पैसा कमावून ऐशो आरामाचं आयुष्य त्यांना जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी एक प्लान तयार केला. त्यानुसार ते नेहमी ओयो रूममध्ये यायचे. तिथूनच गांजा सप्लाय करायचे. कुणाला त्याची कुणकुणही नव्हती. आता पोलिसांनी दोघांना हैदराबादच्या कोंडापूरमध्ये ओयो रूममधून अटक केली आहे. आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकाच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही पैसे कमवण्याचा प्लॅन आखला. ओयो रूम बुक करायचो, तिथे राहायचो आणि तिथूनच गांजा विक्रीचा धंदा करायचो. कोंडापूरच्या एका ओयो रूममधून राहून दोघे अनेक दिवसापासून गांजाची विक्री करत होते. शुक्रवारी रात्री एसटीएफ टीमने या हॉटेलवर छापा मारला. तपासणी केली असता त्यांना गांजा सापडला. हे लोक वेगवेगळ्या ठिकाणून गांजा आणायचे आणि ओयो रूममधून गांजा विकायचे. गांजा विक्रीच्या धंद्यात हे दोघेच आहेत का, यांच्या टोळीत आणखी कोण कोण आहेत याचा पोलीस तपास करत आहे. तसेच यांनी आतापर्यंत गांजा विक्रीतून किती पैसा कमावला आहे याची माहितीही पोलीस घेत आहे.